फोटो काढती कशी मटन नको बाळाला खेळवण्यासाठी मी हा डान्स करत होते, पण दादा मला म्हटले की ती तुला बघून हसत नाही, घाबरते. त्याच्यामुळे मला लय हसायला आलं, पण मी तिला हसवायचा प्रयत्न करत होते. तर आता हळद लागली होती, हळद लागल्यानंतर हा माझा प्रोग्राम चालू होता ना डान्स करायचा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आलेलो आहे आम्ही पार्लरमध्ये. तर मस्त काल हळद झालेली आहे आणि म्हटलं की आता पार्लरमध्ये जावं आज, कारण लग्न असल्यावरती आपण किती सुंदर दिसावं, छान दिसावं असं प्रत्येकाचं प्रयत्न चालू असतात, त्यासाठीच पार्लरमध्ये जायचं. आता माझं सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर मी केसांची सेटिंग वगैरे करून घेतलेली आहे. तर रोहिणीने पण करून घेतलेली आहे केसांची सेटिंग वगैरे. तर रोहिणी आणि मी गेलो होतो पार्लरमध्ये. तर आता आम्ही आलेलो 2-3 तास होऊन गेले होते. तू काय करतो ए बा? तू काय करतो? काय करतो? काय करतो? मोबाईल बघतो. तुमच्या इथं बनवायची रील? तुमच्या इथं आता यूट्यूबला दिसते, छान दिसते. मागे वळ. दिसतंय छान दिसतंय. आणलेले आहेत खाऊ. मी खायला पण आणून घेतलं लगेच. भूक लागली मग काय करायचं? ती कशात टाकायचं? काय हे का कचोरी? हे हप मम्मी, हप मम्मी. मग खा ना, खा की. आलो चल पटकन. येस नाही येऊ स्नेहा चल. बाबू. हा आता हे परत नेऊन नाही ठेवायचं, बस इथं. तर पार्लरहून आल्यानंतर भरपूर भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी असे वडापाव घेऊन आलेले, भजीपाव, कचोरी सगळं घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर आल्यानंतर आम्ही मस्त त्याच्यावर ताव मारला आणि त्यानंतर आता आम्ही लागलेलो आहे स्वयंपाकाला. तर आज बनवणार आहे गायत्रीसाठी केळवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण माझ्या बहिणींनी दोघींनी पण घातलेलं केळवण तिला, तर मी काय घातलं नव्हतं. त्याच्यामुळं म्हटलं की आता मी पण घालावं. मम्मीने त्यांनी पण घातलं होतं, तर मला इकडं येऊन घालायचं म्हटल्यावर मग आजचा दिवसच होता. त्यामुळे आज प्लॅन बनवला की आज आपण आहे ना गायत्रीसाठी गडंगणर करूया. तर तिच्यासाठी आता तयारी चालू आहे गडंगणाची. मी पीठ मळायला घेतलेलं आहे, मम्मी तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करत होते. तर मला खूप हौस आहे म्हणजे काही पण करण्याची. मग गडंगणर म्हणा किंवा काही पण मुलींचं जे असतं ते आपण जे काही त्यांची हौस जी पुरवता येईल तेवढी मी पुरवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांच्या मम्मीने म्हणजे माझ्या वहिनी ज्या आहेत त्यांनी पण आम्हाला गडंगणर केलं होतं, त्याच्यामुळं मग काय प्रश्नच नव्हता. तर आता गडंगणरसाठी तयारी चालू आहे आमची. आणि छान अशी साडी पण घेतलेली तिच्यासाठी गायत्रीसाठी, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती बघायला भेटणार की गायत्रीला मी साडी कशी घेतलेली आहे गडंगणरसाठी. तर चला आता करूया स्वयंपाक पटापट आणि त्यानंतर लवकरात लवकर बोलवूया गायत्रीला. त्यानंतर गायत्रीच्या गडंगणरची तयारी पण बाकी होती अजून. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आहे ना तयारी चालू आहे आमची. तसंच ठेवणार आहे. एक चपाती चालली तयारी मम्मीची स्वयंपाकाची. गाडीत बसून खाते तिथं बसतो तिथं जा. अरे निघली. स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. इथं मम्मी बनवते चपात्या, मम्मी करते इथं चपात्या, इकडं झाली भाजी, इकडं झाली खीर. स्वयंपाकाची तयारी चालली.
झाली म्हणजे स्वयंपाक झाला आहे ना मम्मी? नाही झाला अजून. एवढं लाटलं एवढं लाटल्यावर झाला ना. नाही लाटलं तर मग काय. तर आज आहे गायत्रीचं केळवण. आज आहे गायत्रीचं केळवण. तर त्यासाठी चल ना काढू, पान काढायचं तिथं. हां, तर त्यासाठी आम्ही रांगोळी वगैरे काढणार आहे इथं. आणि स्वयंपाक तर झालेला आहे, रांगोळ्या काढायचे आणि मग झालं. तर केळवणासाठी काय काय आणलेलं हे तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला आधी रांगोळ्या काढून घेतो आणि नंतर दाखवते. खडू कशी वाटते रांगोळी? मग तिथं मी ताट काढले बघितलं. त्यात लाडू आहे, भात आहे. नाही छोटच बरं आहे. ग्लास पण काढलाय. अगं मोठं काढ टाकते. बस त्यातच असतं ते एवढंच. तुला नाही आवडलं? काढले असं ती हे वेदांनी गायत्री काढले घेतलं आणि त्याच्या मामीने ती काढली रांगोळी. छान आहे. आणि मामीने काढलेली रांगोळी ही केळवणाची रांगोळी. केळवणाची रांगोळी कशी वाटली? चला इथे जातो. हा लाव ना.